मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 26 रोपटे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती। मिनलची गंमत कोण करत होता? उत्तर, मिनलची गंमत पप्पू करत होता। पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला? उत्तर, पप्पूचा स्वभाव चिडचिडा होता, म्हणून पप्पूने राज्य घेण्यास नकार दिला। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। पप्पू खेळताना मिनलची गंमत कशी करायचा? उत्तर, मिनल शिवण्यासाठी जवळ आली की पप्पू धूम पळायचा, पुन्हा शांत उभा राहायचा, अशी बराच वेळ पप्पू मिनलची गंमत करायचा। पप्पू थरथर कापत का होता? उत्तर, पप्पूकडून शाळेच्या परिसरात लावलेल्या रोपट्याचा शेंडा मोडला, त्यामुळे गुरुजी रागवतील या भीतीने पप्पू थरथर कापत होता। गुरुजी पप्पूला काय म्हणाले? उत्तर, गुरुजी पप्पूला म्हणाले, झालेली चूक प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागते। तुझ्याकडून नकळत रोपाचा शेंडा तुटला आणि झालेली चूक तू कबूल केलीस, हे ऐकून बरं वाटलं। मी उद्या 2 रोपं आणणार आहे, त्यांना वाढवण्याची जबाबदारी तुझी। पप्पूमधील कोणकोणते गुण तुम्हाला दिसतात? उत्तर, पप्पू प्रामाणिक होता, तसेच त्याच्याकडे चूक कबूल करण्याचे धैर्य होते। पप्पूमधील हे सर्व गुण दिसतात। पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो? उत्तर, आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्याचे धैर्य हा पप्पूचा गुण घ्यावासा वाटतो।
प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. 1. आरंभ करणे. उत्तर, परीक्षेचे वेळापत्रक मिळताच मुलांनी अभ्यास करायला आरंभ केला. 2. धूम पळणे. उत्तर, पोलिसांना पाहून चोर धूम पळतात. 3. बट्ट्याबोळ होणे. उत्तर, अचानक आलेल्या पावसामुळे सर्व कामांचा बट्ट्याबोळ झाला. 4. घाबरगुंडी उडणे. उत्तर, सापाला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. 'मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.